तर या अगोदर आपण वर्तुळाचे सर्व नियम समजून घेतले. केंद्रीय कोन काय आहे, केंद्रीय कोनाचं माप हे लघु कंसाच्या मापाचे काय असतं, इक्वल असतं. लघु कंसाचे माप आणि विशाल कंसाचे माप या दोघांची बेरीज किती असते, 360 अंश. जीवा जर एकरूप असतील तर त्यांनी इंटरसेप्ट केलेला आहे ना, अंतर्लिखित केलेला जो कंस आहे ते सुद्धा काय असतात, एकरूप असतात. अर्धवर्तुळातून जर आपण जीवा टाकली अर्थातच व्यास, तर त्यामुळे वर्तुळाचे 2 समान भागामध्ये विभागणी होते. प्रत्येक भागाचं माप किती येतं, 180. आता या सर्व गुणधर्मांचा अभ्यास आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कसा करता येईल ते आपण लर्न करू. पहिल्यांदा आपण एसीबी चं माप आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला BQD पाहू. BQD या कंसाचं माप दिलेलं आहे, बरोबर. मग कंसाचं माप आहे 50 अंश. तर तुम्हाला माहित आहे की हा जो अँगल आहे कोणता, BCD, हा काय आहे, सेंट्रल अँगल आहे. कोणता अँगल आहे, सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन आहे. परंतु आपल्याला जे माप काढायचंय ना ते काढायचंय ACD या कोनाचं माप काढायचंय. आणि या कोनाचं माप काढायचं असेल तर तुम्हाला माहित आहे की त्याचा संबंधित कंस कोणता आहे, APD. आता याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत अन्सर काढण्याच्या. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की AB ही जीवा कशातून पास झाली बरं, C या केंद्रातून पास झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं, वरच्या अर्धवर्तुळाचं माप 180 आणि खालचं माप किती आहे, 180, बरोबर. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे की या दोन कंसाची जर आपण बेरीज केली तर ती किती येते, 180. ज्या अर्थी हा 50 अंशाचा आहे तर 180 मधून 50 आपण वजा केले तर इथं किती येतील, 130. कंस जर 130 असेल तर त्या संदर्भातला जो केंद्रीय कोन असतो त्याचं माप किती असतं, 130. याचा अर्थ आन्सर इथं फायनलाइज झालं. ही झाली एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीने कसं करता येईल आपल्याला, की हा जो सेंट्रल अँगल आहे BCD याचं माप 50 अंश केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार. त्यानंतर हे जे दोन कोन आहे तुम्ही रेषीय जोडीतील कोन घ्या, ती बेरीज किती येते, 180. मग 180 मधून 50 वजा करा, हा केंद्रीय कोन ACD किती, 130. त्या संदर्भातला जो लघु कंस असेल त्याचं माप सुद्धा किती असेल, 130. ठीक आहे. ठीक आहे, कोणत्याही एका मेथडने आपण सोडू. तर पहा AB जो आहे ही सर्वात मोठी जीवा आहे. म्हणजे काय आहे ते, व्यास. आणि व्यासमुळं काय झालं बरं, की व्यासमुळं या जो वर्तुळ आहे त्या वर्तुळाचं किती भागामध्ये विभाजन झालं, 2 भागामध्ये विभाजन झालं. ठीक आहे. आता 2 भागामध्ये विभाजन झालं म्हणजे याचा अर्थ ACB या व्यासच्या खालचा पूर्ण जे सर्कल आहे तो सर्कल काय आहे, अर्धवर्तुळ आहे, बरोबर. आणि म्हणून AB हा व्यास असल्यामुळं आपण जो नियम शिकलो होतो की जे अर्धवर्तुळाचं माप आहे तर अर्धवर्तुळाचे माप म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या कंसाचे माप, अर्धवर्तुळाचे माप किती असतं, 180. आणि म्हणून A पासून B पर्यंत कंस घ्यायचा आपण. तुम्ही त्याचं वाचन 3 पद्धतीने करू शकता. तुम्ही APB म्हणा, ADB म्हणा किंवा AQB म्हणा. ठीक आहे, मी मधला पॉइंट घेतो ADB. आणि त्यामुळं जो कंस आहे तर माप कंस कोणता घेतला मी, ADB. याचं माप किती आलं, 180. कारण व्यास ही अशी जीवा आहे की ती सर्कलला 2 पार्ट्स मध्ये काय करते, विभागते. अर्धवर्तुळाचं माप किती सांगितलं, 180. अर्धवर्तुळाला 3 पद्धतीने वाचायचं हे पण सांगितलं. म्हणून ADB या कंसाचं माप किती आलं, 180. आता ADB हा जो कंस आहे ती कोणाची बेरीज आहे बरं, APD आणि DQB या दोघांची बेरीज आहे. म्हणजे मी इथे लिहू शकतो की माप कंस कोणता घेतला मी, APD. कोणता घेतो मी, APD अधिक दुसरा माप कंस कोणता आहे त्याच्या पुढचा,
डी क्यू बी, बरोबर. तर हे अर्धवर्तुळातले कंस असल्यामुळे त्यांचं मेजरमेंट किती आलं? 180. आता सपोज एपीडी कंसाचं माप मी एक्स ग्राह्य धरतो. किती? एक्स. बीक्यूबी चं माप दिलेलं आहे आपल्याला. किती दिलं आहे बीक्यूबी चं माप? 50 इज इक्वल टू 180. आणि यामध्ये जर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू करायची असेल तर 180 मधून किती वजा करावं लागेल आपल्याला? 50. आणि आन्सर किती? 130. आणि दॅट्स वाय एपीडी हा कंस 130 मापाचा आला. आणि तुम्हाला माहित आहे की केंद्रीय कोन कोणता आहे? केंद्रीय कोन एसीडी, ज्याचं माप करायचं होतं आपल्याला. मेजर ऑफ अँगल एसीडी जर करायचं असेल तर केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार त्याचं माप किती येईल? माप कंस एपीडीच्या काय असेल? इक्वल असेल. नियम काय लिहिणार तुम्ही? कारण केंद्रीय कोन आणि कंस एपीडीचं माप आपण काढलं, त्याला एक्स धरलं होतं की त्याला तो 130. दॅट्स वाय हे आन्सर सुद्धा किती असेल? 130 असेल. ओके. आता सेकंड याच्यामध्ये जर गेलो आपण, त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम कडे आपण येऊ. पण सेकंड प्रॉब्लेम काय सांगतो? वर्तुळ केंद्रापासून 10 सेमी अंतरावर असलेल्या जीवेची लांबी किती सेमी आहे? 48 सेमी आहे. तर आपल्याला काय करायचे आहे? त्रिज्या करायची आहे. तर पण सर्वात अगोदर आपण काय करू? एक सर्कल काढून घेऊ. आणि सर्कल मध्ये आपल्याला काय सांगितलं की वर्तुळ केंद्र जे आहे, सपोज वर्तुळ केंद्र घेतो मी या पॉइंट पासून. तर या पॉइंट पासून आपल्याला काय करायचं आहे? लंब काढायचा आहे जीवेवर. ओके. सो वर्तुळ केंद्र जे आहे, वर्तुळ केंद्रापासून 10 सेमी अंतरावर असलेल्या जीवेची लांबी, समजा ती जीवा आहे ए बी. कोणती आहे? जीवा ए ओ या केंद्रबिंदू पासून 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथं मी किती लिहिणार? 10. आणि या जीवेची जी लांबी आहे ती किती आहे? 48. किती आहे? 48. तर आता आपल्याला काय करायचे आहे? त्रिज्या. त्रिज्या म्हणजे पहा, वर्तुळ केंद्रापासून जर आपण ही लाईन जोडली ओ ए, हे आपल्याला काय करायचे आहे? ओ ए चं माप काढलं म्हणजे आपण काय काढली? त्रिज्या काढली. मग आता एक लक्षात घ्या की आपला एक नियम आहे की वर्तुळ केंद्रापासून आपण जीवेवर जर एखादा लंब काढला तर ते हा लंब इथं किती अंशाचा कोन तयार करायला? 90 अंशाचा. बरोबर. म्हणजे त्रिज्या जर जीवेला आपण लंब काढली तर काटकोन त्रिकोण तर तयार होतोच, प्लस ही जीवा काय होती? बायसेक्ट होते, दुभागल्या जाते. मग आता 48 ला जर आपण दुभागलं तर किती माप येईल बरं? 24 माप येईल. म्हणजे आता काय झालं? समजा मी या पॉइंटला नाव घेतो, पहा टी पॉइंट घेतो. कोणता येतो? टी पॉइंट. पहा सर्वात अगोदर काय काढलं आपण की वर्तुळ केंद्रावर आपण ओटी एक लंब काढला. आणि ओटी हा लंब कशावर काढला आपण? जीवा ए बी वर लंब काढला. बरोबर. ओटी परपेंडिक्युलर टू ए बी. जीवा जी आहे तर ती त्या लंबामुळे काय होते? बायसेक्ट होते, दुभागल्या जाते. आणि त्यामुळं या ठिकाणी जे एटीचं माप आहे ते कोणाच्या इक्वल येईल? टीबीच्या. आणि दोघांचं माप जीवेच्या किती असेल? निम्मे असेल, हाफ असेल. बरोबर. ज्या अर्थी जेव्हा 48 आहे तर एटी आणि टीबी या दोघांचं माप किती येईल या ठिकाणी? 24 सेंटीमीटर. त्यानंतर वर्तुळ केंद्रापासून आपल्याला अंतर दिलंय. वर्तुळ केंद्रापासून जे अंतर दिलं आहे ते काय आहे? ओटी. ओटी किती सेंटीमीटर आहे आपल्याकडं? 10 सेंटीमीटर. आता इथं
जर काळजीपूर्वक पाहिलं आपण तर इथे तयार होतो पहा काटकोन त्रिकोण. कोणता काटकोन त्रिकोण तयार व्हायला? OTA है ना. पहा आपण इथे लिहू त्रिकोण OTA मध्ये जो अँगल आहे OTA हा किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. आणि तो 90 अंशाचा आहे म्हणजे इथं काय अप्लिकेबल झालं? पायथागोरस प्रमेय. आणि त्यानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर. ठीक आहे. तर पहा OTA जो आहे हा 90 अंशाचा आला आणि त्यामुळे पायथागोरस कर्ण वर्ग. कर्ण कोण येईल मग आपला? OA स्क्वेअर. पाया कोण घेऊ आपण? AP स्क्वेअर आणि प्लस उंची काय असेल आपली? OT स्क्वेअर. आता OA स्क्वेअर दिला नाही आपल्याला, AT दिलेला आहे. AT तर काढला पहा आपण. किती आला AT? 24. त्याचा आपण स्क्वेअर घेणार प्लस OT किती आहे? 10. याचा स्क्वेअर घेणार. आता मुळात तुम्हाला माहित आहे की 10 आणि 24 जर असेल तर हायपोटेनस पायथागोरस ट्रिपलेट नुसार किती येतो? 26 येतो. तरी आपण करून पाहू. 24 चा वर्ग किती आहे? 576 प्लस 10 चा वर्ग 100 आणि यावरून OA स्क्वेअर ची किंमत जी आहे ती किती येईल? 676. आणि जर OA काढायचा असेल तर 676 चा काय घ्यावं लागेल आपल्याला? स्क्वेअर रूट. जो स्क्वेअर रूट किती येईल? 26 म्हणजे 26 येईल. सो OA इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. हे झालं त्याचं आन्सर. ओके. तिसऱ्या गणितामध्ये आपण माप कंस PR किती दिला आपल्याला? 65 अंश. पहा माप कंस PR कंस दिला ना. ओके. हा दिलेला आहे 65 अंश. तर माप कंस PRS काढा. काय काढायचं आपल्याला? PRS म्हणजे इथून इथपर्यंत. बरोबर आहे का? त्याला वाटल्यास मी वेगळा कलर यूज करतो. PRS हा जो ऑरेंज दाखवलो मी एवढ्याच मेजरमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. पण आपण कोणत्या डायरेक्शन जातो त्याला महत्व आहे. नाही तर PRS ला तुम्ही PS असं कन्सिडर करू नका. तुम्हाला विचारलं काय? PRS. मग PRS माहित होण्यासाठी आता अगोदर मी काय करतो तुम्हाला डायरेक्ट ट्रिक देत असतो. ज्यांची स्पीड चांगली आहे तर ती आकृतीकडे पाहून बी गणित सोडू शकतात. कसं? आता हा O केंद्र आहे. हा अँगल आणि हे अँगल किती व्हायले बरं? हे कोण एकरूप कोण येत ना, कारण ते विरुद्ध कोण आहे, अपोजिट अँगल्स आहे. मग आता मला सांगा सेंट्रल अँगल असल्यामुळं हा जर 65 असेल तर हा किती व्हायला? 65. मग हा अँगल सिद्ध किती होईल? 65. मग हा केंद्रीय कोण असल्यामुळं हा जो कंस आहे कोणता? QS हा सुद्धा किती होईल? 65. त्यानंतर O वर्तुळ केंद्र आहे. वरचं काय झालं? अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळाचं माप किती आहे? 180. 180 मधून 65 मायनस करा. किती येईल? हा कोण? 135 अंश. झाले का? बरोबर आहे. 115 येईल. ओके. किती आलं? 115 आहे ना. 115 20 आणि 60 180. ओके. आता 115 आलं आणि त्यानंतर आपल्याला कंस PRS म्हणजे PRQ आणि QS या तिघांची बेरीज करायची. आता हे तर 180 आहे प्लस 65 जर घेतलं तर 245. आन्सर इथंच फायनलाइज होईल. करेक्ट. तर स्टेप बाय स्टेप आपण आता हे तिसरं गणित करून घेऊ. पहा कंस PR किती आहे? 65. बरोबर आहे 65. आणि आपल्याला कंस PRS चं माप काढायचं आहे. तर मला सांगा PQ काय सांगा? किंवा आपण विरुद्ध कोणाचा अगोदर विचार करू. RPOR
मेजर ऑफ अँगल POR बरोबर हा सेंट्रल अँगल आहे. कोणता अँगल आहे? सेंट्रल अँगल. म्हणून याचं माप कोणत्या कंसाच्या इक्वल येईल बरं? PR. कोणाच्या? PR च्या इक्वल येईल. PR चं किती दिलंय तुम्हाला? 65. म्हणून POR हा किती अंश झाला? 65 अंश. झाला पहिल्यांदा सिद्ध. त्यानंतर पहा हे जे अँगल आहे कोणता कोणता? POR हा एकरूप आहे कोणाच्या? SOQ च्या. कोणाच्या? SOQ च्या. कारण जर विचारलं तर कोणते कोण आहेत ते? विरुद्ध कोण. विरुद्ध कोण असल्यामुळं का होईल? POR चं माप 65 आहे म्हणून SOQ याचं माप सुद्धा किती होईल? किती होईल सांगा? 65 अंश होईल. त्यानंतर पहा PQ काय आहे? जीवा. PQ काय आहे? जीवा आहे. पण ती अशी जीवा आहे की ती वर्तुळ केंद्रातून पास झाली म्हणून तिला काय म्हणू आपण? व्यास म्हणू. व्यास असल्यामुळं PRQ या पूर्ण याचं माप किती आलं? 180. PQ व्यास असल्यामुळं जे माप कंस PRQ आला तो किती अंशाचा झाला मग? 180. कारण अर्धवर्तुळाचं माप किती असतं? 180. म्हणजे हे करायची गरज नाही. पहा डायरेक्ट मी इथून इथपर्यंत ओके सो या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत जे मेजरमेंट घेतलं ते डायरेक्ट किती आलं? 180. आणि आताच आपण काढलं SOQ चं माप किती आहे? 65. मग डायरेक्ट तुम्ही या 180 ची आणि 65 ची पण काय करू शकता? बेरीज करू शकता. त्यामुळं जे आपल्याला काढायचं होतं माप कंस कोणता आहे? PRS हे काढायचं असेल तर सांगा अर्धवर्तुळाचा कंस कोणता आहे? PRQ. कोणता आहे? PRQ प्लस समोरचा कोणता आहे? QS. माप कंस QS या दोघांची काय करावं लागेल? बेरीज. सांगा PRQ किती आला होता? म्हटलंच मी तुम्हाला दाखवतो. इथे गेलेलं आहे आपण 180 आणि जो QS आहे ओके. सो आता हा अँगल जो आहे SOQ हा 65 असल्यामुळे वाटल्यास इथं आपण लिहू शकतो की माप कंस QS चं माप सुद्धा किती होईल? 65. कारण हा केंद्रीय कोन आहे ना. केंद्रीय कोनाचं माप संगत कंसाच्या मापाच्या काय असतं? इक्वल असतं. म्हणून आता PRQ चं माप आहे आपल्याकडे 180 आणि QS चं माप किती आहे? 65. दोघांची बेरीज करा किती? 245. ही झाली दुसरी पद्धत. पहिली पद्धत मी तुम्हाला म्हणलो होतो रेषीय जोडीतील कोन वापरलं तरी ती बेरीज तिघांची किती येणार? 245. आणि किंवा तुम्ही व्यासचा नियम वापरून अर्धवर्तुळाचं माप घेतलं तरी उत्तर चुकतं का? नाही. म्हणजे एका गणिताला 2 किंवा त्यापेक्षा जास्त नियम लागू असू शकतात. त्यानंतर चौथा गणित घेऊ आपण. AB आणि CD अशा दोन जीवा आहेत तर त्या एकरूप आहे. तर माझं लिहायचं राहिलं की या दोन्ही काय आहेत? जीवा समान मापीच्या आहेत. तर AXB 80 असेल तर CXB काढा. CXB विचार करा. C पासून आपल्याला कुठं जायचंय? X पर्यंत आणि तिथून कुठपर्यंत जायचं आहे? D पर्यंत जायचं. आता दिलेलं काय आहे तुम्हाला? AXB हा किती दिला आहे तुम्हाला? 80 दिलेला आहे. मी काल तुम्हाला एक नियम सांगितला होता. काय माहितीये का? की जीवा जर एकरूप असतील, जीवा जर काय असतील? एकरूप किंवा समान लांबीचे असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा काय असतात? एकरूप असतात. काय असतात? एकरूप असतात. बरोबर. मग आता मला सांगा की इथं AB हे CDच्या इक्वल आहे. AB हे CDच्या इक्वल आहे. याचा अर्थ जितकं माप वरती AXB चं आहे तितकंच माप खाली कोणाचं आहे? CDचं सुद्धा आहे.
मग ए एक्स बी जर 80 असेल तर हे सुद्धा किती असणार? 80च असणार. क्लिअर? त्यानंतर आता याच्यामध्ये आणखीन एक नियम लक्षात ठेवायचा आहे की हा जो कंस इथे दिसतोय तुम्हाला AC आणि BD हे सुद्धा कंस कसे असतील बरं? समएकरूप असतील. कारण पहा, ही जेव्हा या जीवेपासून समान अंतरावर आहे म्हणजे कंसाचा हा भाग आणि हा भाग हे सुद्धा कसे आहेत? समान लांबीचे आहेत. मग आता समजा हे माप आपण x आणि हे माप सुद्धा x धरले, बरोबर? आता वरचा 80 आहे, हे x आणि हे 80. चौघांची बेरीज किती येते? 360. सर्वांची बेरीज किती येईल? 360 येईल. आणि म्हणून पहा, जेव्हा एकरूप म्हणून कंस एकरूप म्हणून मी इथे लिहितो पहा की आपल्याला जे दिलं काय होतं आपल्याला की AXB 80 अंशाचा आहे आणि म्हणून मला इथं काय लिहिता येतं की माप कंस कोणता आहे? CDचं जे माप आहे हे माप कंस AXB च्या इक्वल असेल. हे इक्वल का आलं बरं? कारण इथं जीवा कशा आहेत? एकरूप आहेत. मग तो 80 होता म्हणून हा सुद्धा किती झाला? 80. त्यानंतर समजा आता त्याच्यात पुन्हा अजून एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर लक्षात घ्या की कंस माप कंस कोणता घेतला मी? AC जे आहे त्याचं मेजरमेंट हे कोणाच्या इक्वल आहे? माप कंस BDच्या इक्वल आहे. लक्षात आलं? कारण जीवे समान जीवा समान आहे म्हणून तर दोन जीवे मधलं जे कंसाचं अंतर असतं ते सुद्धा काय असतं? समान असतं. आणि त्या दोघांचं माप आपण किती मानू? x. मग आता अगोदर काय करावं लागेल? आपल्याला x चं माप काढावं लागेल. x जर निघलं तरच आपण कोणाचं माप काढू शकतो? CXB चं माप काढू शकतो. म्हणून आता आपण नियम कोणता वापरणार? 4 कंसाची बेरीज. 4 कंस आहेत आपल्याकडे. चौघांची बेरीज किती असणार? 360. सांगा पहिला कंस कोणता आहे? वरचा AXB कोणता आहे? AXB प्लस दुसरा कंस कोणता आहे? क्लॉकवाईज जाऊ आपण. BD कोणता आहे? BD. त्यानंतर तिसरा कंस कोणता आहे? DC म्हणा किंवा कंस काय म्हणा? CD म्हणा. तर चौथा कोणता राहिला आपला? CA म्हणा किंवा AX म्हणा. कंस AX सर्वांची बेरीज किती घेणार मी इथं? 360. नियम काय लावणार मी की पूर्ण वर्तुळ कंसाचं माप हे किती आहे? 360. सांगा आता एकेकाचं मेजरमेंट. AXB किती दिलं आपल्याला? 80 प्लस कंस BD चं माप किती ग्राह्य धरलं आपण? x. कंस CD चं माप आपण आत्ताच काढलं, किती आलं? 80. कळलं तिथं CD चं माप. आणि पुन्हा AC चं माप किती येईल? x. सर्वांची बेरीज 360. x आणि x किती होतील? 2x प्लस 80 आणि 80 160 बरोबर 360. 2x बरोबर 360 मधून तुम्हाला काय करायचं आहे? 160 वजा करायचे आहे. किती राहतील? 200. यावरून 2x बरोबर 200 जर असतील तर x बरोबर ऑटोमॅटिक किती आलं? 100. मग आता x बरोबर 100 आलं म्हणजे हा कंस 100, हा कंस 100 आणि हा कंस किती आहे? 80. तर आपण आता काय करणार? तिघांची बेरीज. कारण विचारलं काय होतं आपल्याला? CXD. किंवा एक काम करा, संपूर्ण याची बेरीज किती आहे? 360. 360 मधून हे 80 वजा करा, ते सोपं जाईल. म्हणून सांगा मेजर ऑफ अँगल किंवा कंस कोणता कंस गेलो आपण? सांगा काय करायचं आपल्याला? CXD हे काढताना संपूर्ण वर्तुळाचा आहे 360. त्याच्यातून फक्त आपल्याला काय नाही घ्यायचा? CD नाही घ्यायचा. मग CD चं माप किती आलं आपल्याकडं?
सीडीचं माप किती सांगा 80 आहे. तर बघा कंस सीडी हा 80 आहे. मग 80 जर वजा केला आपण तर किती राहील सांगा 280. ओके सो 280 अंश हे असेल त्याचं आन्सर. आणि आता सर्वात शेवटचं वर्तुळ केंद्रापासून 11 सेमी अंतरावर असणाऱ्या जिवेची लांबी 120 सेंटीमीटर आहे. तर जिवेची लांबी किती? ऍक्च्युअली थोडं चुकलं असेल. ठीक आहे इथं व्यास विचारले. काय विचारले आहे? व्यास. व्यासची लांबी किती? ठीक आहे. आता आपण इथे काल्पनिक काय करू एक सर्कल लिहून टाकू अगोदर. ओके त्यानंतर या सर्कल मध्ये आपल्याला काय करायचं आहे एक जीवा काढायची आहे. वर्तुळ केंद्रापासून तिला काय दाखवायचं आपल्याला लंब दाखवायचा आहे. ठीक हे लंब दाखवू आपण. नाव सेम घेऊ आपण ओ टी आणि जीवेचं काय नाव घेऊ ए बी. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे इथं काय लागू होतं बरं है ना कालच सांगितलं पायथागोरसचा प्रमेय लागू होतो. आता केंद्रापासून अंतर 11 सेमी आहे म्हणजे याचा अर्थ ओटीचं माप किती घेणार आपण 11 सेंटीमीटर है ना. त्यानंतर जीवेची लांबी किती आहे 120. आता पहा तुम्हाला माहित आहे की ओटी जे आहे ओटी कशावर परपेंडिक्युलर आहे ए बी वर आहे. म्हणून जर मला एटीचं माप काढायचं असेल तर मला जीवेच्या किती घ्यायचं सांगा हाफ. जेव्हा 120 आहे त्याचे हाफ करा किती झालं 60. म्हणजे एटीचं माप 60 आलं ओटीचं माप 11 आलं. 11 नंतर मला अगोदर ओ ए काय काढावं लागेल त्रिज्या काढावं लागेल. आणि व्यास करायचा असेल तर त्रिज्याच्या मी काय घेणार दुप्पट घेणार. आता एक सोपं आहे 11 ने 60 असेल तर हायपोटेनस किती येतं 61 येतं. आणि त्याची दुप्पट जर केली आपण तर किती येईल 112. ठीक आहे आपण कॅल्क्युलेशन करू. सो आपण घेणार ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे आपला ओ ए टी. कर्ण कोण आहे ओ ए. एटी स्क्वेअर प्लस ओटी स्क्वेअर 60चा वर्ग आणि 11चा वर्ग किती येईल 3600 प्लस 121 किती होईल 3721. ओ ए काढायचा असेल तर 3721 काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. आता समजा तुम्हाला स्क्वेअर रूट माहित नसेल तर तुम्ही काय करू शकता 3721 होतो ना. आता इथं काय करायचं तुम्हाला 2 2 ची गट पाडायची 6 6 36 आहे लक्षात. इकडे प्लस करायचं इकडे काय करायचं मायनस 1 राहिला वरून घेताना 2 1 घ्यायचे 6 प्लस 6 किती आले 2. आणि आता याच्या समोर 1 लिहून जर 1 न मल्टिप्लाय केलं तर काय झालं बरं 121 एक 121 म्हणजे 1 चा भाग बसला बाकी येते 0 इथं येतं 122. संख्या कोणती होती आपली 3721 आणि याचं वर्गमूळ काढलं आपण तर ते किती आलं 61. ही स्टेप मी तुम्हाला शिकवलेली ती लक्षात घ्यायची. आणि म्हणून ओ ए किती आला 61 म्हणजेच त्रिज्या आली. व्यास जर करायचा असेल तर डी बरोबर काय फॉर्म्युला आहे 2r एक्सेस ला 2 ने मल्टिप्लाय करा किती सेंटीमीटरचा व्यास येईल 122. दॅट इज द आन्सर.